टाळ्या वाजवा सगळ्यांकरता. घेईन मी जन्म याजसाठी देवा, घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संताचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी. आनंदे निर्भय असो बलते ठाये, सुख दुःखाना हे चाडा म्हा. आणि कसायासन करीन धरियास, होईन उदास सर्व भावे. मोक्षाम्हा घरी कामा रे दासे, होय सांगवायसे तुका म्हणे. हरिनाम कीर्तन संताचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी. बोला सगळेजण विठ्ठल विठ्ठल. गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बुफलचारुभक्षणं, उमासुतशोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं. नमिला गणपती माऊली सारजा, आता गुरुडाया दंडवत. सेवे लागे सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा भेरू. विवेकाने जाणे सुगठित समाजा टिकविले, महासिद्धांताचे गोडरसिकत्व उकलिले. ललित रसे तरो तरविला श्री भागवत तरो, तया श्री ज्ञानेशा ते विमलमतीने वंदन करो. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. देवदारा सोपान देवा, देवदारा सोपान देवा, देवदारा सोपान देवा, देवदारा सोपान देवा. बाबाई नाम त्रिभुवन पावरे, अत्रय जनाने देवांचे. मुक्ताबाई नामो त्रिभुवन पावरे, अत्रय जनानी नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन, आद्यत्रय जननी देवाची. महायोगपीठे तटे विमरत्यां वरं पुंडरीकाय दातु मुनींद्रे. समागत्य तिष्ठन्तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा गुरु प्रथम मन दुसरे चरण संताचिया, ज्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संताचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी आजच्या या संप्राप्त कीर्तनाकरिता निवडलेला अभंग, कीर्तनाकरिता म्हणून दाखवलेला, गाऊन दाखवलेला, सेवेकरिता उच्चारलेला, निवडलेला, प्रतिपाद्य केलेला, घेतलेला अभंग महान भगवत भक्त विश्वसंत ज्यांच्यामुळे वारकरी संप्रदायाला कलश मिळाला, ज्यांच्यामुळे वारकरी संप्रदायाची इमारत कलशापर्यंत पोचली आणि ज्या महान महात्म्याकडे पाहून जगाला जगण्याची आदर्श दिशा मिळते, अशा जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथेतील जास्त काही नाही पण 5 चरणाचा अभंग असून या अभंगात तुकाराम महाराज देवापुढे उभे राहून देवाला शब्द देतात, मला जन्म घ्यायचा आहे. आणि कशा करता ती सगळी यादी आजच्या अभंगात महाराज व्यक्त करतात. विठ्ठल कीर्तनाला, कार्यक्रमाला, सेवेला आरंभ करण्यापूर्वी काहीसा परिहार देणं गरजेचं आहे. हे कीर्तन इथं काय निमित्ताने आहे हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. बघा, म्हणजे ह्या मंडपात बसलेली अशी एकही व्यक्ती नसेल का ज्यांना माहीत नसेल हा मंडप इथं का बरं दिलेला आहे. ही सगळी टाळकरी इथं का बरं आलेली आहे. हे गोड एवढे दोन्ही बाजूने 2 दाढीवाले चोपदार का बरं उभे आहे, म्हणजे एका बाजूने मिशीवाली आहे. बघा, ही चोपदार इथं का बरं उभे आहे. ही बालगोपाळ टाळकरी टाळ का बरं बाजू राहिली. तुम्ही सगळं गाव कीर्तन ऐकायला इथं का बरं आलं. कीर्तनाच्या आधी लाईट का बरं गेली, म्हणजे हे सगळ्या गावाला माहिती आहे. बघा, हे काय कोणाला सांगायचं काम नाही, सगळे लोक याच्यात परिचित आहे. पण तरीसुद्धा कीर्तनाच्या आधी
मला कीर्तनाचं निमित्त सांगणं गरजेचं आहे आणि ते महत्त्वाचं आहे. आणि ते कीर्तनाचं निमित्त असं, पंचकृषीतील महान महाराज महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने प्रेरणेने, सर्व महाराज मंडळीच्या प्रेरणेने सहकार्याने आणि समस्त ग्रामस्थ टाकळीकर या सगळ्या गावकरी मंडळीच्या तन्मन धनाच्या सहकार्याने गेल्या अनेक वर्षापासून म्हणण्यापेक्षा हे आपल्या सप्ताहाचं यावर्षी अखंड हरिनाम सप्ताह. म्हणजे तुम्हाला माहीत नाही किती आहे, त्याच्यामुळं मलाही माहीत नाही किती आहे, बरोबर आहे का? तुम्हाला माहीत असल्यामुळं मलाही ती माहीत नाही. एवढ्या वर्षाची प्रदीर्घ परंपरा आहे आणि एवढ्या वर्षापासून आपल्या गावामध्ये सप्ताह संपन्न होत असताना यावर्षी सर्व कीर्तनकारांची नियोजनं जेव्हा चालू होती तेव्हा आदरणीय हरिभक्तीपरायण आमच्या शिवराम महाराजांचा सप्ताहाचे मार्गदर्शक आहे, या गावचं ते वैभव आहे. त्यांचा मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं की महाराज या पहिल्या दिवसाची सेवा तुम्हाला घ्यावी लागेल, तुम्हाला काय अडचण? म्हणलं मला काहीच अडचण नाही बघा. म्हणजे तुम्हाला सांगतो मंडळी, सहसा पहिल्या दिवसाचं कीर्तन घेण्याकरता जरा चाचणी करून पाहतात बघा सगळीच माणसं, आणि ती केली पाहिजे बघा. पहिल्या दिवशी आम्ही विचार करतो साऊंड सिस्टीम राहील का, टाळकरी येतील का, गाणारी येतील का, वाजवणारी येतील का, हे सगळं असेल तर बरं, नाही तर घरी राहील कधी चांगलं, असा आम्ही विचार करतो. मग म्हणतो नाही नाही पहिला दिवस काय खाली नाही, नंतर होईल का मधी. गावकरी आमच्या आजीचं बारसं जेवेल राहत्या, ते सांगा ते बाबा हा येतं एवढीची, मध्ये काय बसायची नाही. पण तसं काय नाही बघा. आमच्या शिवराम महाराजांनी सांगितलं महाराज ही सेवा तुम्हाला घ्यावी लागेल. म्हटलं मला काहीच अडचण नाही बघा, तुम्ही चिंगडी खालून टाका, नाही तर मोंढ्याला बरोबर कुठे ॲडजस्ट होऊन जाते बघा. तुम्हाला लासलगाव जवळ आहे, कुठेही ॲडजस्ट करा, माझं काय म्हणणं नाही. म्हटलं पहिल्या दिवसाची सेवा त्यांनी मला दिली आणि त्यातली त्यात पहिल्या दिवसाचा एक विशेष आनंद असा आहे. टाकळीकर तुम्ही लक्ष देत आहेत म्हणून ऐका, मी पहिल्या दिवशी आनंदानं कुठेही कीर्तन करतो. का करतो याच्याकरता तुम्हाला सांगतो. एखाद्या रस्त्याचं उद्घाटन करायचं असेल तर एखादा हा पुढारी म्हणतो आपल्या हातून झालं पाहिजे. गटारीचं उद्घाटन करायचं असेल तर तो पुढारी म्हणतो आपल्या हातून झालं पाहिजे. एखाद्या सभामंडपाचं स्मशानभूमीचं उद्घाटन करायचं असेल तर तो त्याच्या पुढं हजारो पुढारी लोक तरफडतात. पण ह्या वर्षी तुमच्या सप्ताहाचं उद्घाटन जर माझ्या कीर्तनाने होत असेल तर याच्यापेक्षा मला अजून काय पाहिजे, याच्यापेक्षा मला महत्त्वाची दुसरी गोष्ट अजून काय पाहिजे. आणि म्हणून टाकळीकरांनी हा बहुमान माझ्या वाट्याला दिला, आनंद वाटला. 1 तास उरला खटवंगरायासी, फक्त 1 तास आपल्याकडे शिल्लक आहे. तुम्ही काळजी करू नका, कीर्तन 2 तास का व्हायना 1 तास व्हायना, जे जेवढे ते तेवढंच राहणार. म्हणजे तसं काही वणवण करायचं काम नाही बघा. गावकऱ्यांनी मनमोकळेपणानं होऊ द्यायचं. म्हणजे वेळेचं म्हणून राहिलो मी, बरोबर आपल्याला 11लाच आवरून घ्यायचं आहे आणि बरोबर 11ला आपण थांबणार आहोत. पण त्या दृष्टीने कीर्तनाकरता वातावरण अत्यंत गोड आहे. आज कधी न होणारा बऱ्याच दिवसापासून आडलेला तुमच्या गावाला पाऊसही झाला बघा. म्हणजे एवढा पायगुण धाडजी नाही राव आपला, हे नुसतं टाळ्यातूनच दाखवू नका तुम्ही. म्हणजे आनंद असू द्या सगळ्यांना, अत्यंत गोड आहे, चांगलं नियोजन आहे. सगळ्या गावकऱ्यांना धन्यवाद. मागची तरुण मंडळी आहे सगळ्यांचे आभार मानतो. माय भगिनी आमच्या कीर्तन चालू व्हायच्या आधीपासूनच येऊन बसले बघा, त्यांचे सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो. एकदा इथल्या गावच्या माय भगिनींकरता टाळ्या वाजून त्यांचं कौतुक करावं. काय सिस्टम महाराज, काय परंपरा आहे. तुम्हाला धन्यवाद व्यक्त करतो. पुरुष मंडळी आहे तुमचे आभार. विनेकरे बाबा तुमचे सुद्धा आभार. आदरणीय शिवराम महाराज, तुमच्या गावाने महाराष्ट्राला, नाशिक जिल्ह्याला एक गोड गळ्याचं, सालस स्वभावाचं, सरळ स्वभावाचं, कुठलेही आडेवेडे न धरता कुठलाही कीर्तनकार असो त्याला पोषक साथ करणारं व्यक्तिमत्व या टाकळी गावाने नाशिक जिल्ह्याला दिलं. आदरणीय महाराज आहे, महाराजांचे आभार धन्यवाद व्यक्त करतो. तसेच दुसरे गोड गळ्याचं व्यक्तिमत्व आज योगायोगाने तुमच्या गावाकरता जे विशेष उपस्थित राहिले, हरिभक्तीपरायण नाशिक जिल्ह्यातलं एक तेही गोड व्यक्तिमत्व आहे. हे सगळे आपल्या नाशिक जिल्ह्यातले हिरे आहे. महाराज आमचे अक्षय महाराज कीर्तनाकरता आहे. श्री महाराजांचे आभार धन्यवाद व्यक्त करतो. आपल्या गावातली ही सर्व टाळकरी भजनी मंडळ आहे, सगळ्यांचे बाल गोपाळ आहे, सगळ्यांचे आभार मानतो. कीर्तनाकरता विशेष मृदंगाची साथ देणारं नाशिक जिल्ह्याला खरोखर हे रत्न मिळालं आहे महाराज. आदरणीय दिनूदादांचा मृदंग ऐकण्याकरता महाराष्ट्राचे कान असे तरसतात. लोक सर्च करतात या माणसाला. हरिभक्तीपरायण दिनेश महाराज मोजाड हे आपल्या जिल्ह्याचं व्यक्तिमत्व आहे, याचा आपल्याला गर्व वाटला पाहिजे महाराज, याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. आणि दिनेश महाराज एक संप्रदायाची सेवा केलेलं व्यक्तिमत्व आहे. उगाच नाही सरस्वती कोणाच्या बोटात आणि ओठात येऊन बसत बघा. काहीतरी पूर्वज पुण्याही लागते, त्याला काहीतरी ठेवावं लागतो आणि त्या कलेची काहीतरी साधना केलेली लागते. म्हणून समाज टाळ्या वाजवतो, फुकट नाही समाज कौतुक करत. म्हणून महाराजांचे आभार धन्यवाद व्यक्त करतो. सिस्टीमसुद्धा अत्यंत गोड आहे. माऊली साऊंड सिस्टीम रुई आमचे तासकर बंधू, त्यांचेसुद्धा आभार धन्यवाद व्यक्त करतो. त्यांचासुद्धा ब्रँड आहे, त्यांचे आभार. तसेच कीर्तनाकरता या सगळ्या कार्यक्रमाचं सुंदर चित्रीकरण जे करत आहे, पाठीमागे विश्वगुरू निवृत्तीनाथांचा सोहळा त्र्यंबकेश्वरवरनं निघाला, पंढरपूरला जाऊन पोहोचला.
पण टाकळीतल्या सगळ्याच गावकऱ्यांना तो सोहळा पाहणं शक्य होत नाही बघा. म्हणजे सगळ्यांना जाणं शक्य होत नाही. काही काहींना घरी बरेच कामं असतात, काही काहीला पप्याच्या आईचा धाकही राहतो, म्हणजे जाणं होत नाही बघा सगळ्यांना. पण या सगळ्या मंडळीला ज्यांना ज्यांना जाणं झालं नाही त्यांनी आजही यूट्यूबला आपला जिव्हाळा सर्च करायचा आणि पालखी सोहळ्याची सगळी हायलाईट जीवाचं रान करून आमच्या प्रदीपदादानं काढायचं काम केलं. आमचे प्रदीपदादा गोड कार्यक्रमाचं ती शूटिंग करत आहे, त्यांचे आभार धन्यवाद व्यक्त करतो. म्हणजे हा भाग दिनूदादा ते कापून टाकतील याच्याकरता मी सांगितलं नाही, हे काम खरोखर त्यांनी केलं बघा. ही क्रांती खरोखर त्यांनी केली म्हणून त्यांचे आभार मानतो. या सगळ्या मंडळीचे धन्यवाद व्यक्त करतो. अत्यंत अल्प वेळामध्ये आपल्याला कीर्तन करायचं आहे. 11:05 आमची सेवा आपल्याला थांबवायची आहे. त्या दृष्टीने कीर्तनाकडे निघूया. एकदा टाळी वाजवा, भजन करा. विठ्ठल विठ्ठल. आज विशेष करून कीर्तनाकरता हरिभक्तीपरायण पूजनीय श्री प्रल्हादजी महाराज शास्त्री आदरणीय पूजनीय बाबा आपण सुद्धा कीर्तनाकरता आलात. या लेकराच्या सेवेकरता आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या चरणी साष्टांग दंडवत करतो. आणि अत्यंत अल्प वेळामध्ये आपल्याला कीर्तन करायचं आहे. तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, सर्वांनी शांतता ठेवा. सुई पडली तरी आवाज आला पाहिजे, तर ते कीर्तन करायची ना ऐकायची मजा, म्हणून लक्ष द्या. 1 तास कीर्तन करायचं आहे, पण मस्त वातावरणात सेवा करायची आहे. त्या दृष्टीने कीर्तनाकडे निघूया. चला. तुकोबाराय सांगता, देवा मला जन्म घ्यायचा आहे. कशा करता? तुझ्या पायाची सेवा करायला. नुसतं पायाची सेवाच का? नाही देवा, हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन, महाद्वारात लोटांगण, एवढं कामं करायला जन्म घ्यायचा आहे. महाराज हे करून तुम्हाला भेटेल काय? तुकोबाराय सांगतात, आनंद मिळेल. हा आनंद भलते ठाई असू दे, जेणेकरून सुखदुःखाचा विचार करायची वासना शिल्लक राहणार नाही. एक म्हटला, महाराज जन्म घ्यायला हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन, महाद्वारात लोटांगण, एवढं सगळं करायला लई 8 तास करावं लागेल. सोपं नाही आहे. तुकोबाराय सांगतात, नाही, सायाच करणार नाही, त्रास घेणार नाही, फक्त होईन उदास सर्व भावे उदास होऊन राहील. आणि तेवढ्यात एक जरा कमी बुद्धीचा उभा राहिला आणि तो म्हटला, महाराज तुमचं हे सगळं चालू आहे ना, हे मोक्ष मिळावा या अपेक्षेनं चालू आहे. तुकोबाराय सांगतात, येडा झाला का? मोक्ष आमच्या घरी रोज कामाला येतो, आम्हाला मोक्षाची गरज नाही. आम्ही फक्त हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन, महाद्वारात लोटांगण आणि तुझ्या पायाची सेवा, हे 5 कामं करण्याकरता जन्म घेणार आहोत, अशी प्रतिज्ञा सादर करणारा अभंग कीर्तनाकरता गाऊन दाखवला. विठ्ठल. चला, कीर्तनाकडे आपण निघालो. कीर्तनाच्या सुरुवातीला पाणीही आलं, त्याबद्दल यांचे सुद्धा आभार. आपला कीर्तनाचा प्रवास सुरू झाला. सगळ्यांनी लक्ष द्या आणि जीवाचे कान करून बारकाईने कीर्तन ऐका. तुम्हाला जे पाहिजे ते सगळं देण्याचा प्रयत्न करतो, फक्त लक्ष द्या. मंडळी, आजच्या अभंगात तुकाराम महाराज प्रतिज्ञा करतात. ऐका बरं, टाकळीकर लक्ष द्या माझ्याकडे. मावशाओ मला पहा, आजचा दिवस गावातले लोक कधी पाहाल तुम्ही, माझ्याकडे लक्ष द्या. आजच्या अभंगात तुकाराम महाराज प्रतिज्ञा करतात. प्रतिज्ञा कुणीही करत नाही आणि केलीच तर सगळ्यांची पूर्ण होत नाही बघा. शब्द कुणी देत नाही, पण जर काढलाच तर कुणाचाही पूर्ण होत नाही. शब्द राखणं फार महत्त्वाचं असतं. एका फार मोठ्या साहित्यिकाचं एक वाक्य ऐकले, तुम्हाला सांगतो. घासावा शब्द, तासावा शब्द, तोलावा शब्द, पण बोलण्यापूर्वी, बोलल्याच्या नंतर शब्द तासून उपयोग नाही, बोलल्याच्या नंतर शब्दाचा विचार करून उपयोग नाही. शब्द फेकण्याच्या अगोदरच त्याचा विचार करावा. संत महात्मे, मोठी माणसं मुखातून एक तर शब्द काढतच नाही, आणि जर तो शब्द काढला, प्राण गेले तरी 72, पण तो शब्द पूर्ण केल्याविना राहत नाही. प्रतिज्ञा कोण करतं? लक्ष द्या. पहिला वर्ग आहे प्राज्ञ. जी माणसं प्राज्ञ आहे ते आज्ञा करायचं काम करतात. निवृत्तीनाथ महाराज प्राज्ञ होते. ज्ञानोबरायाने आज्ञा केली, माऊली या जगाच्या कल्याणार्थ काहीतरी करा, या लोकांच्या उपकारार्थ काहीतरी एखादी गोष्ट पुढे आणा. आज्ञा केली, ते प्राज्ञ होते. पुढे लक्ष द्या. ज्ञानोबराय सुज्ञ होते, तर माऊलींनी प्रतिज्ञा केली. काय प्रतिज्ञा केली? रोज हरिपाठामध्ये ज्ञानोबरायांची प्रतिज्ञा आपण गातो. शिवराम महाराज, संसार लोकाला जरी दुःखाचा वाटत असला तरी मी जगाकरता सुखाचा करून दाखवेन. अवघाची संसार सुखाचा करीना आनंद करीना
फानक्यावर चाललं पाहिजे, आज पहिला दिवस असं रंगात कारभार चालला पाहिजे, नाही तर मग मला सांगा बरं वाटतं का तुम्हाला ऐकायला? वैभवात चाललं पाहिजे, आज पहिला दिवस आहे, कसं मस्त वातावरण चाललं पाहिजे ऐका. तुकोबा आहे ज्ञानोबा आहे सांगतात, संसार लोकाला दुःखाचा वाटत असेल सुखाचा करून दाखवला. प्रतिज्ञा केली नाही, पूर्ण केली महाराज. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीत अजून 2-4 प्रतिज्ञा केल्या. प्रतिज्ञा नंबर 1, ज्ञानोबाराय सांगतात, माझ्या मराठाची बोल कौतुके, अमृतातही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळवीन मी, अमृताला सुद्धा लाजवेल एवढी मराठी भाषा उंच नेऊन ठेवली. सगळ्या जगाच्या कल्याणार्थ अवघड असणारी गीता, अवघड म्हणण्यापेक्षा संस्कृत भाषेमध्ये असणारी गीता. मला सांगा, सगळ्याला संस्कृत कळतं का हो? नाही कळत. काय कायला संस्कृत सुद्धा म्हणता येत नाही, संस्कृत असे म्हणते लोक बघा. अवघड असणारी गीता, संस्कृत भाषेमध्ये असणारी गीता सगळ्यांना कळत नव्हती, पण या जगाच्या कल्याणार्थ ज्ञानोबारांनी प्रतिज्ञा केली आणि संस्कृत भाषेमध्ये असणारा ग्रंथ जगाकरता मराठीत आणला. ही माऊलींची संस्कृताची गाठी उघडून ज्ञान दृष्टे, संस्कृताची गाठी उघडून ज्ञान दृष्टे, केली से मराठी गीता देवी, केली से मराठी गीता देवी. संस्कृताची गाठी केली ज्ञानदृष्टी, संस्कृताची गाठी उघडून ज्ञान दृष्टी, केली से मराठी केली से मराठी गीता. अवघड असणारी गीता संस्कृत भाषेत आपल्याला कळत नव्हती, पण तुमच्या आमच्या कल्याणार्थ ज्ञानोबारायांनी ही गीता मराठी भाषेमध्ये आणली. आज जगावर मोठा उपकार केला. मायबाप, कीर्तनाच्या सुरुवातीला एक वाक्य तुम्हाला सांगून जाईल, लक्ष देऊन ऐका. ज्ञानोबारायांनी रेडा बोलवला हा चमत्कार तुम्हाला मान्य नसेल करू नका. असंही आपल्या केल्याने न केल्याने त्यांना काय फरक पडत नाही बघा. माऊलींनी रेडा बोलवला हा चमत्कार मान्य नसेल करू नका. भिंत चालवली हा चमत्कार तुम्हाला मान्य नसेल तर करू नका. पण वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानोबारायांना 56 भाषा येत होत्या. हा चमत्कार जगात अजून कुठं झाला नाही. ही क्रांती जगात अजून कुठं घडली नाही. ज्ञानेश्वरीतल्या 56 भाषा कोणत्या हे संशोधन करण्याकरता लई मोठी PhD करणारे तत्ववेत्ते जन्माला आले, पण कुणाच्या बापाला मेळ लागला नाही की याच्यातल्या 56 भाषा कोणत्या. संत शब्द देतच नाही, आणि जर तो दिला पूर्ण केल्याविना राहत नाही. विठ्ठल विठ्ठल जे प्राज्ञा आहे ते आज्ञा करायचं काम करतात, जे सुज्ञ आहेत ज्ञानोबारायांसारखे ते प्रतिज्ञा करायचं काम करतात. आणि तिसऱ्या प्रकारात आहे आज्ञा. आज्ञा या वर्गात तुम्ही आपण बसतो. तुम्हा आपल्याला प्रतिज्ञा करायला वेळ नाही, आणि केलेली प्रतिज्ञा बोला 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 मोडायला वेळ नाही. तुम्ही पहा, लोक असा शब्द देते राव, माणसं असा शब्द मोडून मोकळा होत्या. लग्नाच्या वयात जे पोरं आलेले असतात ना, ते प्रतिज्ञा करतात, बाबा मी अशी बायको करील, मी तशी बायको करील, वेळ प्रसंगी भेटली नाही तर जिलेबी का पाहतीन लाडू का चालती, अशी करून मोकळी व्हावं लागतं राव. शब्द पाळणं लय महत्त्वाचं असतं. पुढारी लोक तुम्ही पहा, काय काय लोक, आता ते वारं तोंडावर आलं बघा. माणसं शब्द देतात, मी मरल, म्हणजे मी आपाला म्हणून नाही म्हणून राहिलो बरं, ऐका, आपा वगळून लक्ष द्या, मी मरल, पण त्याच्या दारात कधी बसणार नाही. आणि पुढची पंचवार्षिक आली का लय अवघड काम आहे बघा. माणसानं एक तर शब्द देऊच नाही, आणि जर शब्द दिला तो पाळल्या विणार राहू नये. साधू संत शब्द देतच नाही, पण जर शब्द दिला तर तो पाळल्या विणार राहत नाही. मंडळी, मोठ्या मोठ्या लोकांनी तोंडातून शब्द काढले, पण तो शब्द पूर्ण झाला नाही. किती मोठे तुकोबाराय 1 नंबरचं मोठं नाव सांगतात. तुकोबाराय सांगतात, रावण नावाचा माणूस पुढं आला, त्यानं 4 प्रतिज्ञा केल्या. काय? प्रतिज्ञा नंबर 1, खारा समुद्र गोड करेन. झाला का? नाही. सीतेला राणी बनवेल. झाला का? नाही. सोनं माहिती मावशाव तुम्हाला? टाकडीच्या बाया कधी नाव ऐकेले सोनं असं?
तुम्हाला काही बोलायलाच बे वाटत लाडक्या बहिणी सगळ्या उगाच काही वाढ व्हायचा आहे का. सोनं सोनं मला सांगा, सोन्याची माळ जास्त महत्त्वाची का तुळशीची? बोला बोला. तुळशीची. मग असं करा, तुमच्या सोन्याची देऊन जा, माझ्या तुळशीची घेऊन जा. पांढरा म्हणते क्लो चॅप्टर वाया बघा टाकडीचा, काही देऊ नका, तुमची तुम्हालाच राहू द्या. त्या रावणानं सांगितलं होतं सोन्याला सुगंध आणेल, आला का? नाही आला मायबाप. जिथं रावणाची प्रतिज्ञा पूर्ण झाली नाही, सीतेला राणी बनवणं झालं नाही, खारा समुद्र गोड झाला नाही, स्वर्गापर्यंत शिडी झाली नाही, सोन्याला सुगंध आला नाही, रावणासारखा मागं पडला, तिकडं तुमची आमची उदबत्ती कुठे पेटवायची? आपली कशी प्रतिज्ञा पूर्ण होणार आहे? त्याच्यामुळे आपण तो नादच करायचा नाही. पण जरा संतांकडं पहा, संत एक तर शब्द देतच नाही, जर शब्द दिला पूर्ण केल्या विना राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही गोड कीर्तन ऐकतायत म्हणून तुम्हाला कळण्याकरता एक प्रसंग सांगेल, लक्ष द्या. सुंदर कीर्तन ऐका. एकदा चंद्रभागेच्या तीरावर काशीचे काही ब्राह्मण आले. कुठं कुठं कुठं? बोला बोला. चंद्रभागेच्या तीरावर. कुठले आले? काशीचे आले. ते असंच असतं बघा, आषाढी वारीला निघाली का बाहेरची जास्त गर्दी, बाहेरचे लोक येतात. आपल्या येडे हळदी कुशाल घरी झोपाते राव. गेलं पाहिजे माणसानं, वारीला गेलं पाहिजे. वारी केल्याविना माणसानं राहू नये. लक्ष द्या. चंद्रभागेच्या तीरावर काशीचे काही ब्राह्मण आले. त्या ब्राह्मणाची चर्चा चालू झाली. एका ब्राह्मणानं सांगितलं, हे ऐकलं का? त्रेतायुगामध्ये कोळी समाजामध्ये कुणीतरी एक वाल्मिक ऋषी जन्माला आले आणि त्या वाल्मिक ऋषींनी 100 कोटी रामायणाचा ग्रंथ लिहिला, ऐकलं का? अशा त्यांच्या चर्चा चालू असताना नामदेव महाराजांनी ते ऐकलं. जे पळत पळत धूम ठोकली तशी पांडुरंगाजवळ. आणि देवाला सांगितलं, देवा मी काय म्हणतो ऐका, माझं काय म्हणणं आहे देवा तुम्ही ऐका, मला काय म्हणायचं आहे ते मी ऐकून घ्या देवा. देवाने सांगितलं, काय म्हणायचं आहे नामा? काय नाही देवा, आत्ता चंद्रभागेवरून आलो आणि त्या चंद्रभागेच्या तीरावर काशीचे काही ब्राह्मण आले आणि त्या ब्राह्मणाच्या गप्पा ऐकून आलो. काय गप्पा होत्या त्यांच्या? गुवाहाटीला गेलं कोणी? अहो देवा पुढचं ऐका ना तुम्ही, तुम्ही या पुढचं ऐकून घ्या. गप्पा काय होत्या त्या ऐका. काय गप्पा होत्या? काहीच नाही देवा, चंद्रभागेच्या तीरावर आलेल्या त्या ब्राह्मणाचं असं म्हणणं होतं की त्रेतायुगामध्ये कोळी समाजात कुणीतरी एक ऋषी जन्माला आला आणि त्या ऋषींनी वाल्मिकी शतकोटी ग्रंथ केला, ग्रंथ केला, वाल्मिकी शतकोटी ग्रंथ केला, वाल्मिकी शतकोटी ग्रंथ केला, ग्रंथ केला, वाल्मिकी शतकोटी ग्रंथ केला. चंद्रभागे तिरी ऐकियाला गोष्ट, ग्रंथ केला, वाल्मिकी शतकोटी ग्रंथ केला, वाल्मिकी शतकोटी ग्रंथ केला, ग्रंथ केला, वाल्मिकी शतकोटी ग्रंथ केला. देवा चंद्रभागेच्या तीरावर गप्पा ऐकल्या आणि वाल्मिक ऋषीने 100 कोटी रामायणाचा ग्रंथ केला. पांडुरंगानं सांगितलं, नामा केला असेल तर केला असेल, ती जाऊ दे ना, करू दे. रडला असेल तर रडला असेल, तुम्ही इकडं पहा. म्हणजे तुला काय करायचं नामा, ते जाऊ दे, केला असेल तर केला असेल. नामदेव महाराज म्हटले, नाही देवा पुढचा ऐका. जसं त्या वाल्मिक ऋषीने 100 कोटी रामायणाचा ग्रंथ लिहिला तसा हा तुझा नामा आज तुझ्या पुढे शब्द काढतोय, तुला साक्षी राहून तुला शब्द देतोय. ऐक म्हणे काय? शतकोटी तुझे करीन अभंग, ऐक पांडुरंगा नामा म्हणे, ऐक पांडुरंगा शतकोटी तुझे करीना भंग, काय अडचण नाही
नाही बघा, आज पहिला दिवस आहे. 36 पैकी 20 जरी जुळले तर लय होऊन गेले. ऐका, 100 कोटी तुझे करीन अभंग, ऐक पांडुरंगा नामा म्हणे. 100 कोटी तुझे अभंग हा नामा तयार करेल, हा नामा लिहून काढेल. पांडुरंगानं हे शब्द ऐकले आणि डायरेक्ट नामदेव महाराजाचं तोंड दाबलं. अरे नामा गप 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 गप, तू काय बोलला तुला कळलं का? काय झालं देवा? अरे 100 कोटी अभंग रचना काही सोपं नाही. काही माणसं काही बोलून जाते राव. बोलायच्या आधी माणसानं विचार केला पाहिजे. मी आधीच सांगितलं, काहीला जराही बोलायचा आसपेस नाही, काही जराही बोलायचा अंदाज नाही. बघा कुठं गेलं ना तर जेव्हा महाराज लोक जर बसले ना तर कुशाल नवरा त्याच्या बायकोला सांगतो, वाढ त्यांना का भेटत असतं का असं घरी? वाढ त्यांना, चांगलं वाढ. काय करावं लोकांना. परवा एका मोठ्या शेटकडं पंगत होती, त्यानं चांगलं जेव घातलं शिवराम बाबा. आणि मी म्हटलं आता बाहेर आलो काहीतरी बिचारा चांगलं बोलेल. तो मला म्हणतो, घरी खातं का असं? नाही, मुरुम खातो थोडं थोडं. काय करावं लोकांना, लय अवघड आहे. बघा लक्ष द्या, माणसानं बोलल्यानंतर विचार करावा का बोलण्याच्या आधी विचार करावा, हे कळलं पाहिजे. देवाने सांगितलं नामा, अरे तू काय बोलून बसलाय? 100 कोटी अभंग तो याच्यानं शक्य आहे का? शक्य नाही देवा. अरे नामा, तयवेळी होती आयुष्याची वृद्धी, तेव्हा लोक 10,000 10,000 वर्ष आयुष्य जगायचे. आता कधी फोन येईल, कधी गाडी येईल आणि कधी भरोसा नाही. नामा, या अभंग कुठे शक्य आहे का तो याच्यानं? नामदेव महाराजांनी सांगितलं, देवा नाही जर पूर्ण झाले ना, हा तुझा नामा आज तुझ्या पुढे शब्द देतोय, जिव्हा उतरीनं तुझं पुढे. काय करारी माणसं होती राव जुनी. शब्द दिला पूर्णच करणार. रघुकुलरी तर सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाई. तुम्ही फक्त ऐकून ठेवा, एवढं काय लोड घ्यायचं नाही. आपण कीर्तन ऐकायचं राहतं, फक्त लक्ष द्या. नामदेव महाराजांनी सांगितलं, जीभ काढील आणि तो पुढे ठेवील. बस नामदेव महाराज घरी आले, लेखणी घेतली आणि अख्खं सगळं नामदेव महाराजांचं घरदार अभंग लिहिण्याकरता बसलं. नामदेवरायांच्या घरात 1 अन 2 अन 3 अन 4 माणसं नव्हते, 14. नामदेव महाराजांच्या घरात 14 माणसं होते, 14. त्या 14 लोकांची काहीतरी नावं सुद्धा सांगितलेली आहे, काहीतरी त्यांची नावं आहे, पण ती आता आज आपल्याला घ्यायची नाही, ती पुढं घेऊ आपण. आता काहीतरी नावं आहे बघा. जनाबाई सांगतात, राजाई गोनाई दोघी सासू सुना, दामा नामा जाना बापलेक, नारा विठा गोंदा माझा हे 4 पुत्र, जन्मले पवित्र त्याचे वंशी. एकाच भाषेत सांगायचं झालं, नाम याचे घरी. स्मरते हरी 14 जन स्मरते हरी, 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 14 जन स्मरते नामदेव महाराजांच्या घरी 14 जण माळकरी होते आणि 14चे 14 जण वैष्णव माळकरी हरिभक्त होते. तुम्ही बघा, काय काय कुटुंबाच्या कुटुंब माळकरी राहत. काय काय कुटुंबात मोठा जर इकडं असला ना, टाकळीकर लहान्याचा, आणि इकडं ह्या सोसायटीचा लहान्याचा काही संबंध राहत नाही, तो लेझिम खेळत घरी येतो. काय काय कुटुंबात लहान इकडं असला तर मोठ्याला काही मिळ नसतो, तो म्हणतो काय देव जोडी तू, हा मोठ्याला मिळ नसतो. आणि काय काय कुटुंब असं असतं ज्या कुटुंबात एक सुद्धा औषधाला माळकरी राहत नाही. हे एवढे भरावा, टेम्पूत घालावा आणि कुठंतरी त्या एखाद्या पाकिस्तानच्या बाउंड्रीवर नेऊन सोडून यावं. काय करावं, एक माळकरी नाही हो. काय काय कुटुंबात, काय काय कुटुंबाच्या कुटुंब इतकी अवघड जन्माला आले. तुम्हाला कळण्याकरता सांगतो, एकदा एकानं आंब्याची बाग लावली आणि दरवर्षी आंबे तोडायला आले कुणीतरी चोर यायचा, आंबे तोडून यायचा. पुन्हा आंबे आले का चोर यायचा, आंबे तोडून यायचा. 3 वर्ष झाले, आंब्याच्या मालकाला एक आंबा पाहायला भेटला नाही. आणि ह्या वर्षी आंब्याच्या मालकाने सांगितलं, कोण चोर येतो आंबा चोरायला ते पाहतो. म्हणून तो एका तिथं झाडाखाली एका काटेरी वनस्पतीच्या आडा असं तो दडून बसला. आणि काय झालं, झाडावरून एका पोरानं खाली उडी टाकली. त्याच आंब्याच्या मालकाने त्याची छाती धरली. का रे, 3 वर्ष झाले आंब्याला आंबा येऊ दिला नाही, म्हणला चाल तुला तो बापाकडे घेऊन जातो, चाल.
चोऱ्या करतो का तू? आंब्याला आंबा येऊ दिला नाही, चाल घरी, तुला तो बापाकडे घेऊन जातो. ती पोरी म्हणतो काका म्हण काय मा बाप घरी नाही म्हण, मग तू त्या बादच्या आंबे बसली पा. काय कायला कळालं, ज्यांना कळालं नाही त्यांना उरेल स्वयंपाक आहे, जेवण करू जा. काय सांगू याच्यापेक्षा मी आता. काय काय कुटुंबाच्या कुटुंब असे जन्माला आले, पण नामदेव महाराजांचं सगळं कुटुंब सात्विक होतं. याच्या पुढे सांगतो तुम्हाला, जेव्हा कुटुंबातल्या राहिलेल्या 13 जणांना कळालं की नामदेव महाराजांनी समाधी घेतली, एकाच दिवशी सगळं कुटुंबाने जर आम्हाला निघून गेलं. ही क्रांती महाराष्ट्रात अजून कुठं झाली नाही. काय कुटुंब होते महाराज. नामदेव महाराजांचं सगळं घरदार लिहायला बसलं आणि सगळ्या घरादाराने अभंग लिहिले, तरी सुद्धा सगळे अभंग पूर्ण झाले नाही. काही अभंग हे शिल्लक राहिले, काही अभंग हे बाकी राहिले. पण आता बोलीला भात लागेल, पांडुरंगा पुढे शब्द दिला होता, राहिलेले अभंग पूर्ण करण्याकरिता त्याच नामदेव महाराजांनी जगद्गुरु तुकोबर यांच्या निमित्ताने अवतार घेतला आणि राहिलेल्या अभंगाला शेवटी उरले ते शेवटी लावी तू का, उरले ते शेवटी लावी तू का, उरले ते शेवटी लावी तू का, उरले ते शेवटी. प्रमाणाची संख्या सांगे शतकोटी, उरले ते शेवटी लावी तुका, उरले ते शेवटी लावी तुका. प्रमाणाची संख्या सांगे शतकोटी, उरले ते शेवटी लावी तुका, उरले ते शेवटी लावी तुका. जे अभंग बाकी राहिले त्याला शेवटी तुका म्हणे लावलं. उरले ते शेवटी लावी तुका. एक एक अभंग तुकोबऱ्याने जन्माला घातला. ते अक्षरे नव्हती ते का, ते काही अक्षर नाही नुसते, साक्षात जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या निमित्तानं मिळालेला आपल्याला आशीर्वाद आहे. वेळ आपल्याकडे कमी, महाराज त्या गाथीची एवढी ताकद आहे, एवढी ताकद आहे. 2-5 मिनिटामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. फार दर्जेदार आहे, लई मोठ्याच्या मुखात नाही ऐकलेला दृष्टांत आहे. एकदा टाळ्या वाजवा, भजन करा. विठ्ठल विठ्ठल. एवढा जरी तुम्ही आज घरी येऊन गेले ना, तरी आजच्या कीर्तनाचा सार्थक झाला असं मी म्हणतो. लक्ष द्या मंडळी, फार जीवाचे कान करून ऐका. जगद्गुरु तुकोबऱ्यांचा अभंग गाथा जेव्हा इंद्रायणीच्या डोहात बुडवला आणि तो अभंग गाथा जेव्हा वरती आला, चमत्कार झाला. जळी दगडा सहित वया तारी येल्या जैशा लाया. तुकोबऱ्यांचा तो अभंग तुकोबऱ्यांनी घेतला, घरी आले आणि तो अभंगाचा गाथा रात्रभर देवघरात ठेवला. ऐका, फार सुंदर आहे बरं, लक्ष द्या. दुसऱ्या दिवशी महाराज उठले. 13 दिवस झाले हा अभंग गाथा आपल्यापासून लांब होता. जरा याच्यातले पानं चेक केले पाहिजे, सगळे आहे की नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबऱ्याने त्या अभंगाच्या गाथाची सगळी पानं चेक करायला सुरुवात केली. हृदयापर्यंत जाऊ द्या, लक्ष द्या. सगळे पानं चेक करायला सुरुवात केली तर त्या अभंगाच्या गाथेमध्ये 2 पानं कमी भरली. तुकोबऱ्यांना अवघड वाटलं, कुतूहल वाटलं. अरे कुठे गेली असेल 2 पानं, कुणी घेतली असेल 2 पानं. पण गावच्या लोकांना विचारण्याच्या अगोदर पहिलं शब्दभर आपण घरी विचारून घेऊ. तुम्ही असंच करी जा, काय बाबा आधीच नका गावात करू, शब्दभर घरी चौकशी करून घे जा. हे आता मला कळायला लागलं बघा, लक्ष द्या. तर तुकोबऱ्यांना वाटलं की शब्दभर घरी आपण चौकशी करून घेऊ. म्हणून तुकोबऱ्यांनी त्यांच्या पत्नीला विचारलं, आवले या गाथेमध्ये 2 पानं कमी पाहिले का ग कुठं. असं विचारल्यावर ती मायमाऊली बारीक हसली. तुकोबऱ्यांच्या पत्नी बारीक हसल्या. तुकोबऱ्यांना कळालं की ज्या अर्थी बारीक हसली त्या अर्थी हे 2 पानं हिनेच घेतलेले असणार. तुकोबऱ्याने विचारलं, कशा करता घेतले ते 2 पानं, काय म्हणून घेतले ते 2 पानं, कशा करता घेतले, कुठे आहे ते 2 पानं. त्या मायमाऊलीने सांगितलं, महाराज ते 2 पानं गाथेचे मी माझ्या कमरेच्या उंड्याला खोसून ठेवले. इथंही ते 2 पानं. तिथं ठेवले का, ठेवले तिथं ते 2 पानं. त्या मायमाऊलीने जे उत्तर दिलं याच्यात तुम्हाला अभंगाची ताकद कळेल. त्या मायमाऊलीने सांगितलं, महाराज तुमच्या अभंगाचा गाथा दगड बांधे तरी वरती घेऊन आला. तुम्हाला पाणी आणण्याकरता मला विहिरीवरती जावं लागतं. पाणी आणता आणता जर पाय घसरून विहिरीत पडले
तर तुमचे हे 2 पानं मला मरू द्यायची नाही म्हणून कमरेला कोसून ठेवले. ही ताकद त्या गाथेची मा. हे महत्त्व त्या अभंगाच्या गाथेचं आहे. तुकोबऱ्यांनी राहिलेले गाथा पूर्ण केला आणि जगाकरता तो ग्रंथ सोपवला. मला सांगायचा भाव एवढाच आहे, एकतर साधू शब्द देतच नाही, जर साधूच्या मुखातनं शब्द बाहेर निघाला तर पूर्ण केल्याविना राहत नाही. आजच्या अभंगात तुकोबराय शब्द देतात, घेईन मी जन्म. मी तुम्हाला विचारतो टाकळीकर, जन्म घेणं एवढं सोपं आहे? आईच्या पोटात राहणं एवढी सोपी गोष्ट आहे? या मृत्यू लोकात 3 जण जन्माला येतात, देव, संत आणि तुम्ही आपण. पैकी देवाला आणावं लागतं. संत वाटलं तेव्हा येतात, वाटलं तोपर्यंत राहतात आणि वाटलं तेव्हा जातात. पण तुम्हा आम्हाला यावंच राहावंच आणि हे काय विसरू नका बुवा, हे शेवटचं लय कामच आहे बरं. आपल्याला जावंच लागतं. आपलं येणंही हातात नाही, आपलं राहणंही हातात नाही आणि आपलं जाणंही हातात नाही. आईच्या पोटामध्ये आपण जेव्हा हे गर्भाचं बीजारोपण होतं, 9 महिने 9 दिवस या पोटात राहणं सोपं नाही महाराज. एवढंसं आईचं पोट असतं आणि त्या पोटामध्ये आपला आहारही तिथंच, आपली विष्ठा आहे तिथंच. विष्ठा लेप चोईकडे, नाकी तोंडी कृमी किडे, गर्भवासाचे दुःख गाडे, कोणापुढे सांगावे. काय सांगो गर्भीची यातना, मध भोगीती नारायणा, मांस मळमूत्र जाणा तुझं क्षणोक्षणा द्यातच आहे. आईच्या पोटात राहणं एवढं सोपं नाही. तुम्हाला सांगतो, या आईच्या पोटात राहत असताना आपली आई जो आहार खाते, आपली आई जे अन्न खाते, ते अन्न आईच्या जठराग्नीत जातं. आईच्या जठराग्नीत जाऊन ते अन्न तापतं आणि तापलेल्या अन्नाचे शिंतोडे कण जर बाळाच्या अंगावर असे उडले तर पोराच्या अंगावर ते चटके राहतात बघा. पोरग जन्माला आलं का काहीतरी काळे ओन ओळखणं डाग घेऊन जन्माला येतं. लोक म्हणते आज आला आणि 5 आला, सवडी नाही त्यांना यायला वरून, काही नडलं नाही त्यांना वरून यायचं. हे सगळे हे ते चटके असतात महाराज, हे सगळे गर्भाचा त्रास असतो. आणि एवढे करून जर आपण जन्माला आलो, पुढे लय मजा असते. असं काही नाही. दवाखान्यातून जर घरी काढून दिलं ना, तर घरी एक म्हातारी पोराला आंघोळ घालाय बसेल राहते. जी म्हातारी पाणी चेक करायला बसेल असते, त्या म्हातारीचं चांबडं तिच्या आधीच पोचेल राहत. आणि ती म्हातारी पाण्यात हात घाली, ती थोडं तापवा अजून, थोडं तापवा अजून. अहो एवढं गरम पाणी करत्या आणि त्या पोराच्या अंगावर होती त्या. आणि पोरं असं आंधळतं, ते म्हणतं पहिली आंघोळ का शेवटची राम जाणे राव. एवढा त्रास देतात त्या पोराला. आणि आंघोळ झाल्यावर एक कार्यक्रम असतो बघा. कोणता कार्यक्रम? पोरे वाढायचा आहे का तुमच्याकडं? म्हणजे जुन्या लोकांचा असा समज आहे, जेवढं पोरे जास्त ओढलं उंचीनं तेवढं पोरे जास्त, जेवढं कमी ओढलं का तेवढं उंचीनं कमी. आता कोणचं पोरे केवढं, फक्त तुम्ही मला महाराज लोकांचे नाव घ्यायला लावू नका बा, नाही तर काय करायचं बघा, लक्ष द्या. म्हणजे हे अवघड असतं. जन्माला आल्यानंतर एवढे हाल असतात. तुकोबर आहे, हे हाल तुम्हाला माहीत नाही का? या अपेष्टा तुम्हाला माहीत नाही का? तरी तुम्ही म्हणून राहिले की हे न मी जन्म, हे जन्म घेणं तुम्हाला माहीत नाही का? तुकोबर आहे सांगतात, भल्या लेका मला माहिती आहे जन्माला येण्याचे किती हाल आहे, गर्भवासाचं दुःख किती भयानक आहे. पण मी तुम्हाला विचारतो, रस्त्याने चालता चालता जर तुमच्या पायाला ठेच लागली, सुख झालं का दुःख? बोला, दुःख. पण ठेच लागून जर तुम्ही पुढं पडले आणि तुमच्या तोंडापुढं जर सोन्याची चरवी तुम्हाला दिसली, बोला 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 बोला. म्हणजे मी दृष्टांत सांगू राहिलो, काय काय खरोखरच पाहायला लागले राव. सोन्याची चरवी जर तोंडापुढे दिसली, ठेच लागायच्या दुःखापुढे सोन्याच्या चरवीचं सुख आलं, परिणाम ते छोटंसं दुःख वजा झालं. गर्भवासाचं दुःख आहेच, वाद नाही, पण देवाच्या हरिभक्तीच्या सुखापुढे ते दुःख वजा होऊन जातं. म्हणून महाराज सांगतात, मला जन्म घ्यायचा आहे. विठ्ठल 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 महाराज इथपर्यंत अगदी गोड कळालं जन्म कशा करता घ्यायचा आहे. पण 1 मिनिट ऐका, जन्माला येणं जाणं तुमच्या हातात आहे का हो? कारण आपल्या हातात काय आपला जन्म मरण नाही. तुकोबरायाच्या हातात आहे का? तुकोबराया सांगतात वादच नाही. येण्या जाण्याची भीती तुम्हाला, आम्हाला याय जायचं टेन्शन नाही. आम्ही वाटलं तेव्हा येतो, वाटलं तोपर्यंत राहतो आणि वाटलं तेव्हा जातो. तुम्ही बघा,
संत महात्म्यांचं जाणं त्यांच्या हातात आहे म्हणून एकनाथ महाराज ठरून गेले. साधू संतांचं जाणं त्यांच्या हातात आहे म्हणून ज्ञानोबाराय ठरून गेले. साधू संतांचं जाणं त्यांच्या हातात आहे म्हणून जगद्गुरू तुकोबरायांना वैकुंठाला जाऊन सुद्धा पुन्हा महाराज खाली आले. वाटलं तोपर्यंत राहतात, वाटलं तोपर्यंत हरिभजन करतात, वाटलं तेव्हा जातात. संतांचं येणं जाणं त्यांच्या हातात आहे म्हणून तुकोबराय सांगतात, देवा मी वाटलं तेव्हा येऊ शकतो. या मृत्यू लोकामध्ये मला जन्म घ्यायचा आहे. कशा करता? महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात बघा. असे गाणारे वाजवणारे असले ना तर आपल्याला बरं वाटतं बघा. नाही तर गावगाव आपण कीर्तन रंगात आणायचं आणि भजनाला सांगायचं हा म्हणा. हे महाराज पहिल्या चरणात म्हणतात आणि मग ते चालला त्या अन सदा माझे डोळा अन हो हो. अरे काय हो हाय का सकाळला मिळ मला सांगा तुम्ही. गोड गायलं बघा आमच्या शिवराम महाराजांनी, काय सुंदर गायलं. तुका बऱ्या सांगता, देवा घेईन मी जन्म यासाठी, देवा यासाठी मला जन्म घ्यायचा आहे. कशा करता महाराज? यासाठी म्हणजे नेमकं कोणत्या कारणासाठी? आपल्यासारखं बिड्या वाढायला का? लोकांचे बाण कोरायला का? नको त्या गोष्टी करायला जन्म घ्यायचा आहे का? नाही 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 नाही. कोणत्या कारणासाठी? तुका बरं सांगता, यासाठी देवा. कशासाठी? तुझी चरण सेवा साधावया, तुझ्या पायाची सेवा करायला जन्म घ्यायचा आहे. आता थोडंसं लक्ष देऊन ऐका. वेळ आपल्याकडं एक 17-18 मिनिटं शिल्लक राहिली, तेवढ्याचं सोनं करायचं आपल्याला. लक्ष द्या, जीवाचे कान करून ऐका. मायबाप तुकोबराय सांगतात पायाची सेवा करायला जन्म घ्यायचा आहे. मग पायाची सेवा का बरं? तुकोबराय असं का बरं म्हटले नाही? घेईन मी जन्म यासाठी देवा, तुझी डोके सेवा साधावया, तुझी कंबर सेवा साधावया. चरण सेवाच का? तर ऐकून जा टाकळीकर. जेवढं महत्त्वपूर्ण शरीराचं तेवढं महत्त्व एकट्या पायाचं. चरण हे शरीराचं उपलक्षणी. तुम्ही बघा काही काही लोक म्हणत्या, महाराज काही करा पण तुमचे पाय आमच्या घराला लावा. लोक असं म्हणतात, बाबा तुमचं डोकं आमच्या भीतीला लावा म्हणते लोक. नाही, पाय आमच्या घराला लावा. का बरं? चरण हे शरीराचं उपलक्षणी. तुम्ही बघा या पायाचा एवढा प्रताप आहे. काही काहीचा पायगुण लागला की न होणारं काम असलं तरी होतं, आणि काही काहीच्या पायगुणाने हा म्हणजे कळलं बा तुम्हाला. होणारं काम असलं तरी काही काही बिघडी होते राव. तुम्हाला एक गंमत सांगतो. एक म्हातारी बाजारात अशी भाजीच्या जुड्या घेऊन बसली होती. आणि एक दारोडे तिकून आलं, त्या म्हातारीच्या भाजीला अशी लात मारली. ती म्हातारी म्हणते, मुडद्या फुटले का तो आले?
म्हाताऱ्याचा नाद करायचा नाही बरं. सोप्या नाही द्या. फुटले का तो आले वर पाहून चालला भाजीला लात लावून राहिला घेईल का माय भाजीला कोणी गिराईक लागल का. तुम्हाला म्हातारी 1 मिनिट ऐक बोल नको. मी काय सांगतो ते ऐक. म्हातारी म्हणली काय. मी जेव्हा जन्माला आलो तेव्हा माझ्या आजक 250 एकर जमीन होतं. म्हणला पट्ट्याचा पाय लागला गुंठा राहिला नाही. तुझ्या भाजीच्या 200 जुड्या तुझ्या सह कवा खपतील भरोसा नाही म्हातारे. काय काय कायचा पायाचा गुन्हे महाराज. हा पायाचा प्रताप आहे. पण हे नाशिवंत लोकांच्या पायाची सेवा म्हणत नाही तुकोबराय. तुकोबराय सांगतात देवा मला तुझ्या पायाची सेवा करायची. कुठल्या अवतारातल्या पायाची सेवा. महाराज सांगतात राम अवतारातल्या. देवाने विचारले नाही देवा राम अवतारातल्या नको का. राम अवतारातला तुझा एक पाय पुढं आणि दुसरा माग आहे. दोन्ही पाय बरोबर नाही सेवा जमणार नाही. बरं 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 बरं. कृष्ण अवतारातल्या नाही ना देवा. कृष्ण अवतारातल्याही जमणार नाही. काय जमणार नाही. त्याचं कारण कृष्ण अवतारामध्ये तुझे पाय कसे आहे. एक सरळ आहे आणि दुसरा पाय तिरपा आहे. कृष्ण अवतारात देवाचे पाय कसे. नामदेव महाराज सांगतात देहुडा चरणी वाजवितो वेणू गोपिकर म्हणू स्वामी माझा. 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 गोपिकर म्हणू स्वामी माझा. गोपिकार म्हणू स्वामी माझा. देखी लागे माये यमुनेच्या दारी हात खांद्यावरी राधिकेचा. देखी लागे माये यमुनेच्या दारी हात खांद्यावरी राधिकेचा. गोपिकर म्हणू स्वामी माझा. गोपिकार म्हणू स्वामी माझे. गोपिकार म्हणू स्वामी माझा. देखी लागे माये यमुनेच्या तीरी हात खांद्यावरी राधिके. देखी लागे माये यमुनेच्या तीरी हात खांद्यावरी राधिके. राधिके याचं चरण देवड आहे. याचा एक पाय सरळ दुसरा आडवा आहे म्हणून ती सेवा जमणार नाही. मग कुठल्या पायाची सेवा करायची. महाराज सांगतात मला की नाही याच्या विटेवरच्या पायाची सेवा करायची आहे. कारण विटेवरचे पाय मागं पुढं नाही. विटेवरचे पाय कृष्ण अवतारासारखे असे देवड नाही. विटेवर या पांडुरंगाचे दोन्ही पाय सम आहे. विटेवर या दोन्ही पांडुरंगाचे दोन्ही पाय सारखे आहे. म्हणून तुझी चरण सेवा साधावया. म्हणून तुझ्या पायाची सेवा करायची. बरं 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 बरं. अजून का बरं याच्या पायाची सेवा करायची आहे तुम्हाला सांगतो. लक्ष द्या. यंदाच्या आषाढी वारीला कोण कोण पंढरपूरला गेलं जरा वरती हात करा बरं. करा करा मोकळ्या मनानं करा. मी काय तुमच्यावर केस करणार नाही. एखादं जायला नसतं त्या नाही करून घ्या. कोण पाहत इथं. बरं बरं करा खाली करा करा. वा वा गोड गोड. लक्ष द्या मंडळी. आषाढी वारीला जर आपण पंढरपूरला गेलो तर माझ्या अंदाजाने आषाढीच्या दिवशी 5-1 मिनिटात दर्शन होऊन जातं. 5 मिनिटं 3-3 दिवस लागतात तरी सुद्धा पांडुरंगाचं दर्शन होत नाही. पण लक्ष द्या एखाद्या आषाढी वारीला गेलं की दक्षिण द्वाराजवळ येऊन उभं राहायचं. ज्या दरवाजातून लोक बाहेर येतात तिथे येऊन उभं राहायचं आणि फक्त जी लोक दर्शन घेऊन येतात त्यांची तोंड पाहायची. मायबाप 4-4 दिवस दर्शन बाहेरला उभं राहून जी माणसं मंदिरातून बाहेर येतात वाटत नाही हा माणूस 4 दिवस बाहेरला उभा आहे. हसत हसतच बाहेर येतो. ही ताकद त्याच्या पायाची. ही ताकद त्याचे पाय पाहण्याची. आणि मग तुकोबराय सांगतात आता कोठे दावे मन तुझे चरणा देखली भाग गेला शिन अवघा झाला आनंद. कोठे दावे मन तुझे चरणा देखली भाग गेला शिन अवघा झाला आनंद. कोठे दावे मन तुझे चरण देखली भाग गेला शिन आनंद.
घ्यायची आहे म्हणून महाराज सांगतात तुझी चरण सेवा साधावया. तुझ्या पायाची सेवा करायला जन्म घ्यायचा आहे. महाराज 11 वाजायला फक्त 10 मिनिटं बाकी राहिले, एवढंच करायला जन्म घ्यायचा आहे का? तुकोबाराय सांगतात नाही, अजून 4 कामं आहे. कोणती 4 कामं? महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, राम कीर्तन पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, गाली लोटांगण महाद्वारी, गाली लोटांगण महाद्वारी, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन शोभा रखो प्रत्येकाने भजन करा. महाराज सांगतात नुसती पायाची सेवा नाही, हरिनाम करण्याकरता सुद्धा जन्म घ्यायचा आहे. मंडळी, आज आपल्या सप्ताहाचा पहिला दिवस आहे. पहिल्या दिवशी कीर्तनकाराने नामाचं महत्त्व कीर्तनातून सांगावं असा संप्रदायातील दिग्गज मंडळींनी आघात मांडून ठेवला आहे. आज पहिल्या दिवशी कवयने एक तरी आपण घरी घेऊन जावं का कमीत कमी या मुखाद्वारे देवाचं कधीतरी नाव घेत जावं. फुकट नाही देवाचं नाव तोंडाला येत. तै जन्म सहस्र ओळगीचे एक वेळ मुखाशी यावं. या काही काहीचे हजारो जन्म निघून गेले पण कधी देवाचं नाव तोंडाला आलं नाही. 2 तास आम्ही कीर्तनात लोकायला सांगतो देवाचं नाव घ्या, देवाचं नाव घ्या. तुम्ही पहा कीर्तन झाले हो, लोक उठताना आका का का कोणत्या देवाचं नाव आहे मला सांगा तुम्ही. बाय 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 देवाचं नाव आहे. त्याच्यापेक्षा रामकृष्णारी म्हणा, तस्वीर लेना जरुरी है. देवाचं नाव घे जा, लय अंतकरणाला समाधान देतं. बघा भगवान परमात्म्याचं नाव काही वेगळंच आहे. महाराज वृंदावनामध्ये त्या गवळणी सांगतात देवा तुझं नाव कसं आहे. प्रयत्न करतो त्या गवळणी देवाला म्हणतात नाम तुम्हारा तारणहारा, नाम तुम्हारा तारणहारा, कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर हो, कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. तुम्हारा तारणहारा, नाम तुम्हारा तारणहारा, तुम्हारा तारणहारा, कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर हो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. या सगळ्या चरणातला विषय हाच महत्वाचा होता का नाम तुम्हारा तारणहारा, म्हणून ते 4 वेळा म्हटले. बघा हे फार महत्वाचं आहे. लक्ष द्या, देवाचं नाव तारणार आहे, देवाचं नाव उद्धार करणार आहे. म्हणून महाराज सांगतात हरिनाम, मी हरिनाम घेईल, कीर्तन करेल. कसं कीर्तन करेल? लोकाला आवडेल असं कीर्तन करण्यापेक्षा देवाला आवडेल असं माणसानं कीर्तन करा. आपल्या कीर्तनाने समाज खुश होईल याच्यापेक्षा रखुमाईचा पती विटेवर उभा असणारा मालक कधी नाराज होणार नाही याची काळजी वक्त्यानं घेत जावी. कीर्तन, संताचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारे, महाद्वारात लोटांगण घालेल. का महाद्वारात लोटांगण घालायचं? जगात दुसरा देव नाही का ज्याच्या पुढे लोटांगण घालावं म्हणून? दुसऱ्या एखाद्या देवाच्या दारात का लोटांगण घालायचं नाही? महाराज तुकोबाराय सांगतात हा एकमात्र देव असा आहे ज्याला वेद मानतात, ज्याला पुराण मानतात, ज्याला शास्त्र मानतात, असा जगात कुठला देव नाही. म्हणून याच्या दारात मी लोटांगण घालेल. मायबाप कधीतरी पांडुरंगाच्या दारात लोटांगण घालून बघा. पांडुरंग हा गरिबाचा देव आहे. लक्ष देऊन ऐका. ज्याच्या खिसात पैसा आहे ती माणसं विमानाचे तिकीटं बुक करतात आणि लांब लांब दूर जाऊन तीर्थयात्रा करून येतात. पण ज्याच्या खिसात पैसा अडका नाही, ज्याच्या खिसात खर्चाची वनवन आहे
त्या माणसानं गावाकडनं पंढरीची वाट धरायची आणि पांडुरंगाकडे जायचं. जगाचा बाप त्याला दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही. घालू लोटांगण महाद्वारे. हा भगवान परमात्मा गरिबाचा देव आहे महाराज. ज्याला जे मिळालं नाही त्याला ते पांडुरंग देण्याचं काम करतो. तुम्ही बघा यंदाच्या आषाढीवाडीला एक रील गाजली. एक लहान पोरग म्हणायचं गोंगट घ्या गोंगट, गोंगट घ्या गोंगट असं गागायचं ते पोरग. आणि त्या व्हिडिओमध्ये 40 वर्ष झाली होती, एकाला एकाची माय मिळाली नव्हती. त्या व्हिडिओच्या माध्यमातून 40 वर्षापासून हरवलेली एकाची आई पांडुरंगानं त्याला मिळवून दिली. घालू लोटांगण महाद्वारे. त्याच्याकडे जा महाराज. जगाच्या पाठीवर पांडुरंगासारखा कुठला देव नाही. पांडुरंगाला नो चॅलेंज. भगवान परमात्मा पांडुरंग परमात्मा हे पाहत नाही माझ्याकडे येणारा भक्त कुठल्या जातीतून आला, माझ्याकडे भक्ताचा येणाऱ्या भक्ताचा धर्म कुठला आहे, वर्ण कुठला आहे. याता याती धर्म नाही विष्णुदासा निर्णय आईसा वेदशास्त्री. कदाचित जगाच्या पाठीवर अनेक सरकारं आली, अनेक सरकारं गेली. प्रत्येकाने सांगितलं जातीयता नष्ट करा, जातीयता नष्ट करा. पण सर्व धर्म संभाव हे तत्व जर तुम्हाला पाहायचं असेल तर एकदा आषाढीच्या पायी वारीला येऊन बघा. साळी माळी कुष्टी कानडी मांग महार सुतार लोहार समार 18 पकड जाती धर्मातला अखंड जनसमुदाय खांद्याला खांदा लावून चालतो. पण कधी कुणी म्हणत नाही तू कुठल्या जातीचा आहे, तू कुठल्या जातीचा आहे, तू कुठल्या जातीचा आहे. सगळ्या माणसाच्या मुखात एकच शब्द असतो माऊली, माऊली, माऊली. म्हणून घालू लोटांगण महाद्वारी. एकनाथ महाराज सांगतात हा नुसता देव नाही, ही साऱ्या जगाची आई आहे. हिला वेद मानतात, तिला शास्त्र मानतात, तिला पुराण मानतात, तिला सगळे ग्रंथ मानतात. अशी ही आई एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवून कटी. एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवून. उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा. उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णबाई माऊलीचा. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची नाटी. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची नाटी. एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवून कटे. जनार्दनी अंबा उभी कर ठेवून कटी. उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णबाई माऊलीचा. उदो बोला उदो बोला कृष्णबाई माऊलीचा. भगवान हे फार महत्वाचं गोड आहे का शेवट झाला ना आता. भगवान परमात्मा जगाची आई म्हणून उभा आहे. हे पद एकदा काय झालं पचकेश्वरकर नवरात्रीत कीर्तन रंगात आलं आणि त्या कीर्तनात मी असं म्हटलं एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवून कटी हो. माय पुढे एक माणूस बसलो होता, तू भरायला लागला घुमायला, त्याच्या अंगात आलं. मग मी कीर्तन सोडलं आणि त्याला जाऊन अशी मिठी मारली. ते मला म्हणतं बाबा किसा सोड किसा, बिड्या 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 मोडतील बिड्या, किसा सोड. काय करावं लय आवड आहे. पांडुरंगाची अशी अडचण नाही. पांडुरंग कधी कुणाला त्रास देत नाही. पांडुरंगानं कधी कडव्याच्या ढेपीच्या खांडावरी तुमच्या पोराचं लग्न मोडलं नाही. कडव्याच्या ताटावर यांना आडून धरलं नाही. याला कधी सफेद लिंब लागत नाही. सफेद लिंब काढले ना तुम्हाला, हा म्हणजे याला त्या काहीच अडचणी नाही. म्हणून महाराज सांगतात घालू लोटांगण महाद्वारे. याच्याकडे जा आनंदी निर्भय आनंद होईल. हे सगळं करायला सायास करायची गरज नाही. फक्त जन्म ज्ञान त्याचं भजन करा. महाराज हे सगळं कशासाठी तुम्ही करताय? मोक्ष मिळावं म्हणून ना. तुकोबराय सांगतात येड्या मोक्ष आमच्या घरी रोजानं कामाला येतो, आम्हाला मोक्षाची गरज नाही. महाराज शेवटच्या चरणात सांगतात धावतो म्हणा आम्हा घरी कामारी जे दावी. मोक्ष आम्हा घरी कामारी ते दावी. मोक्ष आम्हा घरी कामारी दाती. मोक्ष
अंगण महाद्वारे अंगण महाद्वारे हरिनाम कीर्तन संतांचे पूजन हरिनाम कीर्तन संतांचे अकराच्या पुढे गेल्यानंतर सगळ्या उतरण्या या दाखिनत्ताने थांबत असतात. हा कीर्तनाचा नियम आहे आणि ती वेळ आपली ती मर्यादा आता संपलेली आहे. एक शेवटचे 2 मिनटं घेतो आणि या ठिकाणी सेवा संपवतो, थांबवतो. आज पहिला दिवस आहे, पण तरीसुद्धा आपण सगळ्या गोष्टी नियमात थांबवल्या पाहिजे. जगद्गुरू तुकोबराय सुंदर अभंग या जगाच्या कल्याणार्थ हा ठेवतात आणि तुकोबराय सांगतात, मला मोक्षाची गरज नाही, मोक्ष आमच्या घरी कामाला येतो, आम्ही फक्त हरिनाम कीर्तन संतांचे पूजन करण्याकरता जन्म घेऊ, अशी प्रतिज्ञा या अभंगाची मध्यवर्ती भूमिका आहे. म्हणून प्रतिज्ञेवर थोडासा बोलण्याचा प्रयत्न केला. बोलण्याच्या ओघात काही अपशब्द निघाले असेल, वाणीचा दोष समजून परत करा. पण एक विनंती सर्वांना अशी करतो, नुसती कीर्तन ऐकू नका, कीर्तनातलं काहीतरी सार घरी घेऊन जायला शिका. मायबाप, तालिबानसारख्या देशाने अफगाणिस्तानावरती अतिक्रमण केलं, तिथली सगळी संस्कृती धुळीस मिळवण्याचा प्रयत्न केला. आज बंगालमधली, बांगलादेशमधली अवस्था बघा. जशी अवस्था बांगलादेशमधल्या लोकांची झाली, अनेक लोकांना वाटतं भारतातल्या हिंदूंची सुद्धा तीच अवस्था झाली पाहिजे. अनेक लोकांना वाटतं भारतातला हिंदू धर्म संपुष्टात आला पाहिजे. अनेक लोकांना वाटतं भारतातल्या हिंदूंवरती मोठं आसमानी सुलतानी संकट पुन्हा एकदा आलं पाहिजे आणि हिंदू धर्म संपवण्याकरता कित्येक 12 आघाड्या रात्रंदिवसाचा प्रयत्न करत आहे. माझी तुम्हाला विनंती आहे मायबाप, ज्या ज्या वेळेस धर्माचं काम असेल, धर्माच्या कामाकरता जेव्हा जेव्हा तुम्हाला आवाज दिला जाईल, तेव्हा तेव्हा तुम्ही तुमची जात, तुमची पंथ, तुमची परंपरा, वर्णभेद, रंगभेद, भाऊबंदकी सगळं विसरा आणि कट्टर वैरी जरी असाल तरी या भगव्या धर्माच्या कार्यासाठी मांडीला मांडी लावून एकत्र बसा. तरच आपला धर्म टिकेल गड्यान, तरच आपला धर्म वाढेल. नाहीतर येणाऱ्या काळात आपल्या धर्माच्या हानीला आपण जबाबदार असू, हे कधी विसरू नका. अन्य धर्मातलं तुम्ही बघा, मुसलमान धर्मातलं पोरगं 4थी पास होत नाही, खडाखड नमाजाच्या रुकाता पडतं. आपलं पोरगं 10वी पास होऊन जातं तरी समाधी संजीवन हरिपाठ काय आहे हे आपल्या पोराला कळत नाही. सर्वात मोठी सुखांतिक आहे. आपलं पोरगं ग्रॅज्युएट होतं, ऊर्ध्वमद मदशाकम स्वतम प्रवरव्यम छंदांशी असे प्रणानी असं वेद सवेदवित गीता काय आहे हे आपल्या पोराला कळत नाही. तुम्ही तुमचं पोरगं वेल एज्युकेटेड जरूर करा, तुम्ही तुमच्या पोराला चांगल्या मोठ्या शाळेमध्ये जरूर ॲडमिशन घ्या, पण जोपर्यंत तुम्ही तुमच्या पोराच्या हातात गीता, गाथा, भागवत, ज्ञानेश्वरीसारखे ग्रंथ देत नाही, तोपर्यंत तुमचा भविष्यकाळ कधीच उज्ज्वल होऊ शकत नाही. हे विसरू नका मायबा. सध्या माय बहिणींकडे एवढं टार्गेट केलं जातंय, माय बहिणींकडे एवढ्या वाईट नजरेनं बघितलं जातंय. एक तुमचा भाऊ म्हणून सांगतो, 20-20 दिवस 21-21 दिवस आंघोळ न केलेली अवलाद हिंदूंच्या आया बहिणींना बाटवण्याकरता अंगावरती अत्तर शिंपडते आणि माय बहिणींना बाटवण्याचा प्रयत्न करते. एक तुमचा भाऊ म्हणून या कीर्तनात तुम्हाला सांगून जातो, एखादा नराधम जर वाईट नजरेने तुमच्याकडे पाहत असेल तर तुम्ही तुमची नजर खाली करू नका, याच नजरेने त्याच्या डोळ्यात डोळा भिडवा आणि त्याला सांगून द्या, शिवाजीराजे संभाजीराजांच्या महाराष्ट्रात जन्माला आम्ही लेकी आहोत, त्याच्या वाटेवर जाऊन त्याची वाट लावल्याशिवाय मागं फिरू नका. दाखवा जगाला आपल्या नसामध्ये भगवं रक्त पडतंय म्हणून, दाखवा जगाला आपल्या नसांमध्ये भगव्या दमन्यांमध्ये भगवं रक्त पडतंय म्हणून. लोक म्हणतात मुलींनी तोंडाला स्कार्फ बांधणं चुकीचं आहे, मुलींनी तोंडाला स्कार्फ बांधायला नको. पण एक तुमचा भाऊ म्हणून सांगून जातो, तुम्ही तोंडाला स्कार्फ अवश्य बांधा, गरज आहे त्याची, नैसर्गिक सौंदर्य आहे देवानं दिलेले ते जपा. पण तुम्ही तोंडाला बांधलेल्या स्कार्फचा कलर भगवा असू द्या, जिथं भगवा आहे तिथं टाप नाही कुण्या एरिया गैऱ्याचे तुमच्याकडे वाकडं बोट करून बघावं. आपला भगवा छातीशी बाळगा, आपला भगवा धर्म जपून पुढे चला. गावातल्या सर्व तरुण मंडळीला माझं सांगणे, तुम्ही सप्ताहपुरती एकत्र येऊ नका, गणेश उत्सवापुरती एकत्र येऊ नका, शिवजयंतीपुरती एकत्र येऊ नका. एक संघटना प्रत्येक गावगावच्या तरुणांनी स्थापन करा आणि आपल्या माय बहिणींकडे जर एखादा वाईट नजरेने पाहत असेल तर त्याला जागेवरती जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमा कावा दाखवल्याशिवाय मागं फिरू नका. ही आता गरज आली दादांनो, संघटित व्हा, एकजूट व्हा आणि आपल्या धर्माची एकजूट अखंड कायमस्वरूपी राहू द्या, हीच तुम्हाला विनंती करतो. समस्त ग्रामस्थ टाकळीकर दरवर्षी एकत्र येतात आणि मोठ्या डौलाने या सप्ताहाचं आयोजन करतात. समस्त ग्रामस्थांचे खूप खूप आभार, धन्यवाद व्यक्त करतो. एकदा तुम्हीच तुमच्या गावकऱ्यांकरता जोरात टाळ्या वाजून भजनी मंडळाचं कौतुक करा. अखंड सप्ताहाची परंपरा आहे. सर्वांचे आभार. विनय करीम महाराज, आमच्या शिवराम महाराजांनी संपर्क केला त्यांचे आभार. आमचे अक्षय महाराज
आज महाराजांना विनंती केली, महाराजांनी या ठिकाणी कीर्तनाकरता उपस्थित राहिले, महाराजांचे धन्यवाद व्यक्त करतो. आमचे दिनेशजी महाराज लई गोड मृदंग वाजवला, मनापासून वाजवला, हे फार विशेष आहे बघा. महाराजांची कला ही सर्वोत्तम आहे, गोड आहे. महाराजांचे आभार. ही सगळी टाळकरी भजनी मंडळ आहे, त्यांचे आभार. दोन्ही चोपदार तुमचे आभार, प्रदीप दादा तुमचे आभार, सर्वांचे आभार धन्यवाद व्यक्त करतो. आणि सर्वांना विनंती आहे, एकदा प्रत्येकाने वरती हात करा. करा करा करा. वा वा, काय गोड चित्र आहे, त्यांना आनंद वाटत असेल. अशी गोड टाळी वाजवा की अयोध्येपर्यंत आपला आवाज गेला पाहिजे. सगळ्यांनी टाळी वाजून भजन करा. हरे राम 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 राजा राम राम राम. शिवाजी महाराज की. हर हर ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय जय विठ्ठल. बोलिले पुरे वेडी वाकुडी उत्तरी क्षमा पराध महाराज नाही जारीला जीवारम्या पुला. क्षमा पराध महाराज